पहिलं आमचा जो उमेदवार अतुल त्याचं अभिनंदन करतो। ज्या जनतेने निवडून दिलेलं आहे त्यांचं अभिनंदन आभार मानतो। मी एक हे करू इच्छितो की शिवसेनेमध्ये अंतर्गत असं काही होत नाही। शिवसैनिक असतो, मग तो उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा असू दे किंवा माननीय एकनाथ शिंदे साहेब पक्षाचा असू दे, शिवसैनिक हा डायरेक्टली रोग बाय ठोक असतो। त्यामुळे असं काय बोलणं वगैरे नाही, पण मी ह्या ठिकाणी सांगतो की ह्या विजयामध्ये जर का सगळ्यात मोठा कुणाचा वाटा असेल तर माननीय भरत शेठ गोगावले साहेबांचा आहे। श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचे विजयी उमेदवार अतुल चौगुले यांच्या भेटीला मंत्री भरत शेठ गोगावले समोर येताच मिठी मारून गोगावले यांनी केले विजयी उमेदवार चौगुले यांचे स्वागत। माझ्या विजयात गोगावले यांचा महत्त्वपूर्ण वाटा असल्याचे चौगुले यांनी केले मान्य। पहिलं आमचा जो उमेदवार अतुल त्याचं अभिनंदन करतो। ज्या जनतेने निवडून दिलेलं आहे त्यांचं अभिनंदन आभार मानतो। ज्या माझ्या सगळ्या पक्षाच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी मनापासून काम करून एक सामान्य आमचा कार्यकर्ता आहे, काय फार मोठा श्रीमंत आहे किंवा अशातला भाग नाही आहे, परंतु त्याला जे निवडून देण्यासाठी योगदान दिलेलं आहे निश्चितच मी मनापासून त्यांचा आभारी आहे। कारण तो ज्या चिन्हावर लढलेला आहे तर आमच्या वरिष्ठांकडे चर्चा करणार, त्याची मानसिकता आहे, आम्हालाही त्याची कल्पना आहे आणि त्यालाही कल्पना आहे की आमच्या शिवसेनेने पूर्ण ताकदीनिशी की अतुलला जी काय मदत केलेली आहे तो आयुष्यात कधी विसरू शकत नाही आहे। तो त्याच्या तोंडाने सांगाल, आम्ही सांगण्यापेक्षा आम्ही जे काय गनिमी काव्याने जे काय युद्ध केलं त्या युद्धामध्ये आमचा जय झालेला आहे आणि ज्या लोकांनी आम्हाला सहकार्य केलं आहे त्यांचा आभार मानतो। मी एक हे करू इच्छितो की शिवसेनेमध्ये अंतर्गत असं काही होत नाही। शिवसैनिक असतो, मग तो उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा असू दे किंवा माननीय एकनाथ शिंदे साहेब पक्षाचा असू दे, शिवसैनिक हा डायरेक्टली रोग बाय ठोक असतो। त्यामुळे असं काय बोलणं वगैरे नाही, पण मी ह्या ठिकाणी सांगतो की ह्या विजयामध्ये जर का सगळ्यात मोठा कुणाचा वाटा असेल तर माननीय भरत शेठ गोगावले साहेबांचा आहे, माननीय अनिलजी निवगणे साहेबांचा आहे आणि माननीय जिल्हा प्रमुख शिवसेनेचे प्रमोदजी घोसाळके साहेबांचं आहे। कारण ह्या सगळ्यांनी ह्या ठिकाणी सहकार्य केलं। त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षाच्या सर्व ग्राउंड लेवलच्या कार्यकर्त्यांचा आहे। शब्द नीट ऐकून घ्या, ग्राउंड लेवलच्या कार्यकर्त्यांचा आहे आणि शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांच्या ग्राउंड लेवलच्या कार्यकर्त्यांचा आहे। आणि ही लढाई जनशक्ती विरुद्ध धनशक्ती होती। आज धनशक्ती हारलेली आहे। पैशाचा महापूर आला होता, करोडो रुपये खर्च केले गेले, परंतु जनतेने पैशाला जुमानलं नाही। आज श्रीवर्धनची 13,000 जनता आहे, 8,500 वोटिंग झालेलं आहे। त्या संपूर्ण 13,000 जनतेचा मी शतशः ऋणी आहे। आणि आता तुम्ही भविष्यात दुसरा मला प्रश्न काय विचाराल तो मला माहिती आहे की पक्षप्रवेश वगैरे, तर असं काय आमचं बोलणं झालेलं नाही आहे। व्यक्ती एवढी मोठी आहे की काही भेटावं किंवा मी काय द्यावं म्हणून त्यांनी मदत केलेली नाही साहेबांनी। विचार मोठे आहेत साहेबांचे आणि त्यांचे जे काही शेठचे जे काय विचार आहेत ते मोठे आहेत। त्यांनी कुठल्या अपेक्षेने काय केलेलं नाही आहे, ते भविष्याचा प्रश्न आहे, तो त्याच्यावर आपण नंतर बोलू। आता फक्त मी या ठिकाणी श्रीवर्धनच्या 13,000 जनतेचे आणि मला सहकार्य करणाऱ्या सगळ्या, मी आता नावं पण घेतोय, दोन्ही शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्ष आणि शेतकरी कामगार पक्ष यांचा देखील ऋणी आहे। आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी अजित पवार गटातील जे कोणी असंतुष्ट होते किंवा ज्यांना माझ्याबद्दल प्रेम होतं त्या सगळ्यांचा मी आभारी आहे। मी सगळ्यांचा आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।